दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आणि त्याच्या आधी जे पाहतोय आपण रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये जे आहे ती तयारी होताना पाहायला मिळते। पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जे आहे ते हारतुरे आणायला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत काय पदाधिकारी आहेत, हार आणलेले आहेत, नेमकं कोणासाठी आणलेत, कुठून आलात आपण? विखे पाटील साहेबांना शिर्डी। आम्ही शिर्डी मतदारसंघातील नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे कार्यकर्ते। आमच्या माहितीप्रमाणे साहेबांना फोन आलेला आहे आणि साहेबांचा शपथविधी फिक्स झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही अतिशय कार्यकर्ते उत्साहामध्ये आहे आणि आम्ही आलो आहे। साहेबांना महसूल मंत्रीपद हे पुन्हा परत मिळणार ही आमच्या प्रार्थना करतो। तुम्ही काय सांगाल? म्हणजे आम्ही ते आमचे दैवतच आहेत विखे पाटील, म्हणजे त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी ते बोलवलेलं आहेच आहे। त्यासाठी असं वाटतंय की आम्ही त्यांचा कधी सत्कार करावा कधी नाही, अशी म्हणजे एक उत्सुकता लागलेली आहे आम्हाला। धाकधूक होते कारण जुने मंत्री जे आहे ते त्यांना संधी मिळणार नाही, नवीन दिणार असंही चाललं होतं। आम्हाला अजिबात धाकधूक नव्हती। आज अहिल्यानगर जिल्ह्याचे खरे तर विखे पाटील साहेब किंगमेकर ठरले आहे। 12 पैकी 10 जागा निवडून आल्या आहे, त्यातले त्यात मुख्यमंत्र्याचा चेहरा असणारे बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून साहेब इथं आले आहे। त्याच्यामुळे आम्हाला अजिबात धाकधूक नव्हती। आम्हाला 100% खात्री होती का साहेबांना खातं भेटणार आहे आणि मोठं खातं भेटणार आहे। महसूल खाते मिळावं असं वाटतं तुम्हाला? 100% महसूल खात्याचं भेटला। अगदी पाहता आपण राधाकृष्ण विखे पाटील यांना जे आहे ते फोन आल्याचं कार्यकर्ते सांगितलेलं आहे आणि त्यांच्यासाठी हारतुरे मोरपंख जे आहेत ते हॉटेलला पोहोचलेले आहेत आणि त्यांना महसूल खाते मिळावा अशी सुद्धा अपेक्षा जी आहे ते कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सचिन शिंदे सरसुणे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।